नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन प्रवासामध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण मलकापूर येथे आहोत व मलकापूर बसस्थानक येथून आपण हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी येथेपर्यंतचा पूर्ण प्रवास करणार आहोत. पाठीमागे आपल्याला बस लागलेली आहे. मलकापूर आगाराची आहे, मलकापूर इचलकरंजी व त्याच्या पलीकडे आहे ती इचलकरंजी आगाराची आहे. इचलकरंजी रत्नागिरीला चाललेले आहे. या बसने आता आपला प्रवास होणार आहे मलकापूर ते इचलकरंजी. बाजूला कोल्हापूरसाठी बस लागली आहे. मलकापूर या बसने आता आपला प्रवास होणार आहे इचलकरंजीपर्यंत. बरोबर 12:15 वाजलेले आहेत व आता मलकापूर बस स्थानकातून निघत आहोत. असे आपले चालक दादा आपल्या मलकापूर ते इचलकरंजी प्रवासाचा अंतर आहे 74 किलोमीटर व आपल्याला अंदाजे 2.5 ते 3 तास वेळ लागेल. आपला जो कोल्हापूर ते मलकापूर रस्ता आहे तो बोरपाडे फाट्यापर्यंत आपल्याला तोच असणार आहे आणि बोरपाडे फाट्यापासून आपण डावीकडे वळणार. बोरपाडे गावाच्या बाहेरून शहापूर, कोडोली, वारणानगर, तळसंदे, वाठारमधून पेठवडगावमधून मिंचे, सावटे, आळते, हातकणंगले, कोरोची व शेवटी इचलकरंजी. आजचे आपले वाघदादा मलकापूर बस स्थानकातून निघालो आहोत. बस स्थानकातून बाहेर पडल्यानंतर उजवीकडे आंबा घाट रत्नागिरीसाठी रस्ता जातो व आपण डावीकडे जाणार. मलकापूर बस स्थानक बाहेरची बाजू. येळाने हे गाव आहे आपला. शाहूवाडी तालुका, जिल्हा कोल्हापूर. शाहूवाडी मुख्य शहर. मुख्य बस थांबा शाहूवाडी उजव्या बाजूला. मलकापूर ते इचलकरंजी एका व्यक्तीसाठी 147 रुपये तिकीट दर आहे. मलकापूर कोल्हापूर. करंजोशी त्या बाजूला सतेगाव, सावर्डे खुर्दसाठी रस्ता जातो. साबू रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू असलेलं पाहू शकता. तिथून करंजोशी, शाहूवाडी व मलकापूरसाठी बाह्य वळण रस्ता तिथून चालू होतो. कोल्हापूर रस्त्याचं चालू असलेलं काम पाहू शकता. डोंगर फोडून
एक सरळ रस्ता महामार्ग करायचं काम चालू आहे. पूर्वीचा रस्ता वळणाचा होता, कोल्हापूर ते रत्नागिरी. आता तो रुंद तसेच एक सरळ करण्याचं काम चालू आहे. पूर्वीचा रस्ता असा वळणाचा. त्या डोंगरातून परत आलेला रस्ता पुढे. गडिंग्लज रत्नागिरी. मलकापूर कोल्हापूर मलकापूर. बाजूचं शेत शिवार उजव्याला गोगवे गाव. हा डावाला रस्ता पाटणे गावासाठी जातो. आवळी फाटा आलेला आहे. डावाला आवळी हे गाव आहे आतमध्ये. डावाला बांबवडे बाह्य वळण रस्त्याचं काम चालू आहे. आपण उजव्याच्या जुन्या रस्त्याने बांबवडे गावात जाणार. मलकापूर कोल्हापूर मलकापूर. बांबवडे गाव आलेलं आहे. उजव्या बाजूला बांबवडे मुख्य बस थांबा. बांबवडे बस थांबा. बोरपाड्याच्या दिशेने निघत आहोत. बांबवडे गावासाठी बाह्य वळण रस्ता डोनोली इथून चालू जाऊ. फुटाळवाडी डोनोली इचलकरंजी मलकापूर. मलकापूर कोल्हापूर. परिसर
उजव्या बाजूला बोरिवली, आपण डाव्या बाजूला त्याने वळण केलेलं आहे. आवळे फाटा त्या डाबाला आतमध्ये गाव आहे आवळे. आता हा पैजारवाडी हे गाव आलेलं आहे. पैजारवाडी डाबाला आहे. डाबाला म्हणजे श्री किल्ले महाराज मंदिर आहे. उजव्या बाजूला डोंगर कोकण डोंगराचे दगड फोडून कडे तयार केल्या बारीक पैजारवाडे गावासाठी बाहेरून रस्ता. नावली हे गाव आलेलं आहे. डाबाला देवाळे गावासाठी रस्ता जातो. नावली उजव्या बाजूला पन्हाळाकडे आहे. आता बोरपाडे फाटा आलेला आहे. समोर बोरपाडे फाटा आलेला आहे. सरळ पुढे रस्ता वाघबीळ केरले कोल्हापूरकडे जातो. आपण डावीकडे वळणार इचलकरंजीला जाण्यासाठी. गाडी एवढी बनलेली आहे पाहू शकता. कोल्हापूरला गाडी गेली. रस्त्याचं काम चालू आहे पाहू शकता. मोठमोठे काम उभा करून त्यावरती रस्ता करायचं काम चालू आहे. हा डावाचा रस्ता बोरपाडे गावात आत जातो. आपली गाडी गावाच्या बाहेरून जाते. आजचे आपले चालक जागा. वाजून 5 मिनिटांनी आपण बोरपाडे येथे पोहोचलो आहोत.
डावा बाजूला बोरपाडे गाव. हा जो रस्ता आहे रत्नागिरीवरून आलं आणि आपल्याला कोल्हापूर शहरात न जाता सांगलीकडे जायचं असेल तर हा रस्ता उपयोग पडतो. या राज्यात सिमेंटचं कॉन्क्रीटचं काम चालू आहे. रस्त्यात पण काम चालू आहे. वडाच्या झाडाचे कमान पाहू शकताय. शहापूर हे गाव आलेलं आहे. रस्ता शहापूर डावाला गाव आहे. डावाला इथं मोहरे गाव आहे. डावल रस्ता काके या गावासाठी जातो. मोहरे, सावर्डे, काके कोडोली हे गाव आलेलं आहे. जुना पूल पाहू शकताय. छोटासाच आहे. घोड्यावरचा पूल आहे. बाजार मंदिर आहे. श्री नरसिंह मंदिर कोडोली. कोडोली हे गाव आलेलं आहे. कोडोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर. तसेच कोतोली व कोलोली हे सुद्धा पन्हाळा तालुक्यात येतात. कोडोली गावात आतमध्ये चाललो आहोत. डावीकडे वळून कोडोली गावात आतमध्ये चाललो आहोत. अंतर्गत रस्त्यामधून जात आहोत गावात. वाजून 25 मिनिटे झाले आहेत. आता आपण कोडोली बस स्थानकात पोहोचलो. कोडोली बस स्थानक पाच फलक आहेत. ग्रामीण भागात जाणाऱ्या बस इथे लागतात. कोल्हापूर कोडोली सुद्धा बस आहे. कोल्हापूर कोडोली कोल्हापूर 2 मिनिट थांबून लगेच निघत आहोत. या छोट्या रस्त्याने आता आपण आलो.
पूर्ण आतमध्ये बस स्थानक आहे एकदम. गावातून पुन्हा रस्त्याच्या दिशेने निघलो आहोत. मुख्य रस्त्याला लागलो. आता डावीकडे आपल्याला नवे पारगाव लागणार. इचलकरंजी कोरडोली. आता नवे पारगाव हे गाव आलेलं आहे. या इथं चौकातून डाबाला जुने पारगावसाठी रोड जातो. जुने पारगाव या ठिकाणी श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित 11 मारुतीमधील एक मंदिर त्या ठिकाणी आहे. जुने पारगाव या ठिकाणी हा रस्ता जातो जुने पारगाव. व हे जे आहे ते नवे पारगाव. नवे पारगाव पासून आता आपला हातकणंगले तालुका चालू झाला कोल्हापूर जिल्ह्यातील. व मगासपासून आपण पन्हाळा तालुक्यात होतो. त्याच्या आधी शाहवाड तालुक्यात. 1978. आता तळसंदे हे गाव आलेलं आहे. तळसंदे गावातून वाठारच्या दिशेने निघत आहोत. वाठार अजून इथून 5 किलोमीटर आहे. तळसंदे तिथं उजव्या बाजूला गावच्या वरच्या बाजूला श्री विष्णू तलाव आहे. या ठिकाणी उजव्या बाजूला आहे. तळसंदे मुख्य बस थांबा. पूर्वी रस्ता खराब होता, आता जरा चांगला केलेला आहे. वाठार हे गाव आलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 लागेल. वाठार हे गाव आलेलं आहे. वाठार तर्फे वडगाव किंवा किनी वाठार असं दोन्ही नावांनी पण बोलतात ह्या गावाला. उजाबाला हे बस स्थानक आहे. इचलकरंजी 7वे सावड. आता आपण बस स्थानकात जाणार. मागच्या वेळी आपण आलो त्यावेळेस जुनं बस स्थानक होतं. नवीन म्हणजे पाडून नवीन स्वतः बांधले 1-2 वर्षात.
पलूस सागराची गाडी आपण सजवली 3676 वाटार बसतात. 1:52 आहेत व आता आपण वाठार बसस्थानकात पोहोचलो. समोरच इथे चौकशी कक्ष आहे, वाहतूक नियंत्रण कक्ष. 5-7 मिनिटे थांबून वाठार बसस्थानकातून निघत आहोत. पलीकडे पण इचलकरंजी आले, पुणे इचलकरंजी. गाडीला गर्दी भरपूर आहे. मगाची गाडी होती पलूस सागराची आपण सजवली ती आंधळी पलूस ज्योतिबा, श्री ज्योतिबावरून जाऊन आले, पुन्हा पलूसला चालले होते. पूर्वीचं जुनं बसस्थानक होतं ते पण आपल्या प्रवासाच्या व्हिडिओमध्ये आहे, बघू शकता. आता आपण सरळ पुढे जाणार व हा जो समोरचा रस्ता आहे तो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 आहे. उजव्या बाजूला बेंगळुरू, बेळगाव, कोल्हापूरवरून आलेला. डाव्या बाजूला आपल्या पेटनाका, कराड, सातारा, पुणे, मुंबईसाठी जातो. आपण सरळ पुढे पेठवडगावसाठी जाणार. पेठवडगाव गावात आपण पोहोचत आहोत. पेठवडगाव गावात पोहोचलो आहोत. ह्या बाजूला हा छोटासा गावाच्या बाहेरून जाणार रस्ता आहे. पेठवडगाव गावात मुख्य चौकात आलो. जरा पुढे डाव्या बाजूला रस्ता आहे तो भादोले, शिगाव, बागणी, आष्टा व सरळ पुढे तासगाव जातो. आत्ता आपण आलतो एकेरी रस्ता आहे, या बाजूनं एकेरी वाहतूक असते त्या रस्त्याला आणि तिकडून जाणाऱ्या गाड्यांसाठी हा रस्ता तासगाव जातो. आष्टा तासगाव मुख्य चौक आहे पेठवडगाव गावाचे. लगेचच उजव्या बाजूला बसस्थानक आहे पेठवडगाव बसस्थानक. मागल्या पण आपण इचलकरंजी ते ईश्वरपूर प्रवास केला होता, त्यावेळी आपण वाठारपर्यंत याच रस्त्याने आलतो आणि वाठारमधून उजव्या बाजूला महामार्गाने ईश्वरपूरपर्यंत गेलो. इथलं पण बसस्थानक पूर्ण पाडून पूर्ण नवीन बांधलेलं आहे. पेठवडगाव बसस्थानक समोर पाहू शकता. गाडी एवढी मगाजन पूर्ण भरल्या, गाडी एवढी पूर्ण भरल्या की वाघदादांनी तिकीट काढायसाठी मगाजन गाडी 10 मिनटं थांबले होते. वाठारमध्ये निघलो 5 मिनटं थांबली, 10 मिनटं थांबली. आता इथे पण थांबली. त्या उजव्या बाजूला तो तिकडून येणार गाड्यांसाठी रस्ता आहे. एकेरी वाहतूक सरळ पुढे हातकणंगले आणि डाव्या बाजूला खोचीसाठी रस्ता जातो. या बाजू सावर्डे हे गाव आलेलं आहे. मगाशी मिंचे गेलं, आता सावर्डे. बस स्थानक सावर्डे. इचलकरंजी, पिंपरी चिंचवड. उजव्या बाजूला पूर्ण डोंगर रांग पाहू शकताय. सावर्ड्याच्या इथला डोंगर पूर्ण येतं बस आणि रस्ता पूर्ण झाडाच्या सावलीने व्यापलेला आहे. डाव्या बाजूला नरंदे. नरंदे गावासाठी
भाग बघू शकता. त्याच्या पलीकडे डोंगराचं खोदकाम चालू असेल बघू शकता. आपण मागच्या वेळी प्रवास केला त्यावेळी पूर्ण पावसाळ्यात गेला. पाऊस त्यावेळी चालू होता. इचलकरंजी ते ईश्वरपूर असा प्रवास केला त्यावेळी 2024मध्ये. तुळजाबादला आता आळते गाव आलेलं आहे. आळते गावासाठी मुख्य जाण्यासाठीचा रस्ता. हातकणंगले येथे उजव्या कोल्हापूरकडून आलेला रस्ता डावीकडे जयसिंगपूर सांगलीसाठी जातो व समोरच पुढे बस स्थानक आहे हातकणंगले. 48 झाले आहेत. आता आपण हातकणंगले बस स्थानकात पोचलो आहोत. लगेचच हातकणंगले बस स्थानकातून निघत आहोत. आता उजव्या बाजूला वळून सांगली रस्त्याने जरासं पुढे जाऊन मग उजव्या बाजूला वळणार इचलकरंजीसाठी. या डाबाच्या रस्त्यानं आलो, उजवीकडे बस स्थानकात गेलो. आता वळून सांगली रस्त्याने जरा पुढे जातो इचलकरंजीसाठी उजव्या बाजूला. सरळ पुढे जयसिंगपूर, सांगली, मिरज, पंढरपूरसाठी जाऊ शकता. हातकणंगले, दादा, कोरोची व शेवटी इचलकरंजी. मुख्य जुनं हातकणंगले गाव इथं जरा पुढे गेल्यावं लागते आपल्याला. त्यानंतर नवीन वसलेला तो मार्ग लागला. उजव्या बाजूला कोल्हापूरवरनं डाव्या बाजूला जयसिंगपूर व पुढे मिरजसाठी गेलेला. हातकणंगले मुख्य जुनं गाव व मुख्य सांगली कोल्हापूर रस्त्याला आहे ते नवीन वसलेलं. त्याचे मुख्य जुनं गाव. जुन्या गावातील बस स्थानक हातकणंगले. हातकणंगलेतून निघालो आहोत. आता कोरोची एकच गाव लागणार. त्यानंतर शेवटी इचलकरंजी. कोरोची गाव आलेलं आहे. समोर जी बस आहे 3653 हे आहे ते शिराळा इचलकरंजी. वाठारच्या पुढे आल्यावर आपली गाडी थांबली होती. त्यावेळेस ही गाडी पुढे गेली. शिराळा इचलकरंजी पोहोचलो आहोत आपण इचलकरंजी शहरामध्ये. मलकापूर ते इचलकरंजी आपला प्रवास झाला. शाहूवाडी तालुका ते हातकणंगले तालुका असा संपूर्ण प्रवास पूर्ण केलेला आहे आपण. डाबाला शहापूर, सरा पुढे इचलकरंजी मध्यवर्ती बस स्थानक. इचलकरंजी बस स्थानक आलेला आहे. त्याचा डाबाला आहे. ते पण नूतनीकरणाचं काम केलेलं आहे. पुढे छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक आहे व इथे लागूनच बस स्थानक आहे. डाबाने आत जाणं. इकडून मुख्य प्रवेशद्वार आहे लोकांना जाण्यासाठी व बसला जाण्यासाठी.
संपूर्ण काँक्रिटीकरणाचं व पेविंग ब्लॉकचं काम पूर्ण झालेलं आहे. 3:10 झाले आहेत व आपण इचलकरंजी बसस्थानकात पोचलो आहोत. समोर आपली गाडी व चालक दादा. इचलकरंजी बसस्थानकातून बाहेरच्या गावाला जाणाऱ्या बस गाड्यांचं वेळापत्रक पाहू शकता. बस स्थानक मुख्य प्रवेशद्वार इचलकरंजी. बाहेर असा परिसर आहे. या बाजूला आतमध्ये येतात. समोर पलीकडच्या बाजूला चौकशी कक्ष आहे. उजव्या बाजूला त्या बाजूने आत येण्यासाठी, डाव्या बाजूने त्या बाजूने आत येण्यासाठी. इकडे व या बाजूला असे दोन्ही बाजूला फलाट आहेत. या बाजूला असं एकपासून फलाट चालू आहे. इकडे पुणे, सांगली वगैरे, इकडे ईश्वरपूर. पलीकडे इकडे कोल्हापूरसाठी गाडी लागते, आजरा, नेपाळसाठी. मुख्य बस स्थानक असं आहे. इकडे चौकशी कक्ष आहे. त्या बाजूला नरसेवाडीसाठी गाडी लागते. इकडे कोल्हापूर. या बाजूला पुरुषांचं स्वच्छतागृह आहे. त्याच्या पलीकडल्या बाजूला महिलांचं आहे. हातकणंगले, पेठवडगावसाठी या बाजूला गाडी लागतात. इकडे मिरज, सांगली, पुणे, मुंबईसाठी या बाजूला गाडी लागते. बाहेरील बाजूने असं कच्च्या एक फ्लॅटपासून इकडे 8 फ्लॅट. गाडी उतरण्यासाठी म्हणजे आहे. या बाजूने गाड्या बाहेर पडतात. या बाजूला 16 फलाट आहेत, 9 ते 16. इकडे कोल्हापूरसाठी बस वगैरे लागतात. इकडे पिण्याचे पाणी आहे. इकडे स्थानक प्रमुख कक्ष वगैरे आहे.